पास्ट. पास्ट म्हणलं की सगळं काही आपल्याला फेअर आपल्याबरोबर जी भीती तयार झालेली आहे, खूप दुःख, खूप त्रास. तुम्ही सांगा, हेच आठवतं ना आपल्याला? जे काही भूतकाळात आपल्याबरोबर झालं, त्याने आपण खूप बेचैन आहेत. कारण ते आपण विसरू नाही शकत. पण त्याच्यावर अशी काय ट्रिक वापरली पाहिजे, की जेणेकरून आपण प्रेझेंटमध्ये आनंदी राहू शकतो. किती छान टॉपिक आहे. पास्टला कशाप्रकारे आपण स्वतःहून त्याला विसरलं पाहिजे, त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. पास्ट तुम्ही सांगा, काही व्यक्तींचा पास्ट चांगला असतो. म्हणजे जरा नॉर्मल घरातले असतील, खाणं-पिणं सगळं भेटतं, घरात प्रेशर नसतं. अशा प्रकारे असते. पण खूप जण असे आहेत त्यांचा पास्ट खूप त्रासदायक आणि तो पास्ट खूप त्रासदायक झाल्यामुळं, खूप गोष्टी झाल्यामुळं ते प्रेझेंटमध्ये आनंदी राहतच नाही. म्हणजे असं होतं, की त्या पास्टचं गठुडच घेऊन चाललेत त्याला ते खालीच करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आजची ट्रिक आहे. कारण मी सुद्धा आज तुमच्यासमोर उभा आहे. तर असं नाही झालेलं, की मला कोणीतरी सजेस्ट केलं, मग मी तशी ट्रेनिंग घेतली आणि मी आज तुमच्यासमोर कॅमेऱ्याच्या समोर बोलते. नाही, नाही, नाही. माझ्यासुद्धा अशा काही पास्टमध्ये गोष्टी झाल्या आहेत, की ज्याने खूप फेअर होतं मनामध्ये, की काय होईल, कसं होईल, काय म्हणतील मागच्या वेळेस तर लोकांनी खूप नावं ठेवले होते. हे सगळं होतं ना, त्याच्याने मी आज इतकी छान तयार झाली. म्हणजे ट्रिकचा उपयोग मला इथे सांगायचा आहे, की पास्ट तुम्हाला कितीही त्रासदायक झाला असेल, तिथे तुम्हाला हार्ड वर्क केलं असेल, तुम्हाला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागलं असेल, खूप काही गोष्टी अवेलेबलच झाल्या नाहीयेत तुम्हाला पाहिजे होत्या. तुमच्या लहानपणी तुमच्या त्या केअरने घेतल्या नाहीयेत किंवा घरच्यांनी एवढं काही तुम्हाला त्या एन्व्हायर्नमेंट दिलंच नाहीये. खूप प्रेशरमध्ये तुम्ही लहानाची मोठी होत गेलात. असं जर झालं असेल ना, तर त्याच्यावर आता आपण पास्टमध्ये जाऊन त्या खाडाखोडा करून क्लिअर नाही करू शकत. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. मग आता काय केलं पाहिजे? आता आहे ना आपण एकच ट्रिक वापरायची, की हां, त्या पास्टमध्ये मला ज्या प्रकारे त्रास झालाय, त्यांनी तर आज मी इतकी छान आणि स्ट्राँग बनली आहे. असा जर विचार केला तर काय होईल बघा. पास्ट आपल्याला आठवला, की आपण काय करतो? अरे यार, असंच झालं, अरे यार, तसंच झालं. सगळं काही ती निगेटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये आहे. म्हणजे आता आपल्या प्लेटीमध्ये मस्तपैकी पोहे येतं, गुलाबजाम आहेत, शेव आहे. पण आपण काय विचार करतोय, अरे त्यावेळेस मला शिळीच भाकर खावं लागत होतं किंवा त्यावेळेस मला पोटभर अन्न नसलं होतं. त्यावेळेस कमी पाण्यात सगळे कपडे धुण्यासाठी ॲडजस्ट करावं लागत होतं. गावाकडे खूप गोष्टी कमी असतात, तरी पण मी राहिले. ह्या गोष्टी तुम्ही जर असं करत राहिलात, तर आत्ता तुमच्या पुढे त्या प्लेटीमध्ये जे गुलाबजाम आहेत, जे काही तुम्ही स्वाद घेताय, त्याचं तुम्ही सांगा, तो जे अन्न खाताय, त्याने खरंच तुम्हाला छान वाटेल का? नाही ना. आजपासून एक पॉइंट लक्षात ठेवा, की त्या पास्टमध्ये ज्या काही गोष्टी मला त्रासदायक झाल्यात ना, त्यांनी मी आज स्ट्राँग आहे. मला माहिती आहे पास्टमध्ये असं पण झालं असेल, काही-काहींना खूप असे लोक आले असतील लाईफमध्ये, की त्यांनी थोडंसं मतलबीपणा केला असेल, की ठीक आहे आम्ही तुम्हाला मदत करू, मग तुम्ही हे कामं करा आणि आपण सगळं काही विसरून, आपल्या घरच्यांना मदत विसरून, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला आपण मदत करायला गेलो आणि त्या व्यक्तीने परत आपल्याला मदत नाही केली. मग खूप आपण डिप्रेशनमध्ये गेलो. असं पण झालंय ना. मग काय होतं, आत्ता जर एखादा व्यक्ती आपल्याला छानपैकी बोलायला लागला, की "अरे, असं करू, तसं करू." आपल्यालाच पास्ट आठवतं. आठवतं ना? आपल्याला वाटतं, "नाही, नाही, नाही. मागच्या वेळेस मी मदत केली होती, मला तिथं फसवलेलं आहे, आता मी मदत नाही करणार." अशाने काय होतंय, तुम्ही तीच गोष्ट उघडत राहताय. तेच दुःख सारखं रिमाइंड करतायत. मग तुम्ही आत्ता तुमच्या लाईफमध्ये जे काही अपॉर्च्युनिटी ती जसं की जॉबसाठी, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी, एखाद्या स्किलसाठी, तर तुम्ही तयार व्हा. म्हणजे पास्ट आठवायचंच नाही. आठवण आली, त्याला डिलीट नाही करू शकत. त्या ॲक्शन घेऊ आपण. पास्ट आठवायला लागला, की आत्ताच्या कामाची ॲक्शन आणि त्याच्यामध्ये आनंद. जर ही ट्रिक आपण वापरायला लागलो, तर नक्कीच आपण पास्टला उघडत नाही बसणार. पास्टमध्ये जे झालं त्याचं रडगाणं नाही करणार आणि विशेष म्हणजे आपण आज प्रेझेंटमध्ये खूप हॅपी राहू शकतो आणि ह्या हॅपीपणामुळेच आपली बॉडी एकदम खुश राहू शकते. आपल्यात हार्मोन्स हॅपी रिलीज होऊन तयार होतील आणि मग काय होईल? आपण आत्ता जे आहेत, एक आपण तयार होऊ, की आपलं नाव सांगून समोरचा व्यक्ती उदाहरण देऊ शकतो, की बघा बनलं तर असं झालं पाहिजे. की ना की त्यांना आपण हे सांगायचं की नाही, नाही, मी अशी नव्हतेच, मी खूपच लाजाळू होते, माझ्या खूपच घरच्यांनी फजिती केली आहे, मला कोणी सपोर्टच नाही दिला. हे रडगाणं थांबवायचं. ही ट्रिक कोणती आहे, की जर पास्ट आठवत असेल, तर त्या पास्टला आपण धन्यवाद द्यायचा आहे. ग्रॅटिट्यूड समजून द्यायचं की थँक मला इतकं स्ट्रगल करावं लागलं, म्हणून आज मी स्ट्राँग तयार झाले. मी स्ट्राँग तयार झालो. हे जर आपण मंत्र चालू केला, तर मग काय प्रेझेंट एकदम खास आणि नंतर फ्युचर ब्राईट. तर तुम्ही सगळं काही आत्ता आहे ना बाजूलाच ठेवा. पास्ट एकदमच काढूच नका. जे झालं ते छान झालं, तुम्हाला स्ट्राँग बनवलं. तर तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली? नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण मी सुद्धा आता म्हणजे अगोदर असं करत होते, की "अरे यार!" असं. मग ज्यावेळेस मी विचार केला, की "अरे तिथे माझी फजिती झाली." त्याच्यामुळे आज मी स्ट्राँग माइंडने डिसिजन घेते.
तिथे मला काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या. आता आहेत तर मी कशा यूज करते. तिथं मला वेळेचा टाईम टेबल नव्हता. आता आहे वेळ, तर त्याचं मी कसं प्लॅन करते. मग काय झालं माहिती जादू झाली. सगळी कामं मी करण्यामध्ये इतका आनंद घ्यायला लागले, की मी एक आता असं उदाहरण म्हणत चालले, की काही-काही माझ्या ज्या लेडीज आहेत पार्लरमध्ये येतात, क्लायंट, खूप फ्रेंड माझं एक्झाम्पल देतात, की जर काम करायचं असेल, एखाद्या कामात इंटरेस्ट घ्यायचा असेल, तर वैशालीकडून शिकलं पाहिजे. म्हणजे मी तर माझ्या पास्टला खूप धन्यवाद देते. हां, ठीक आहे, त्याच्यात थोडे अप झालेत, पण त्याच्यामुळे आज मी स्ट्राँग तुमच्यासमोर उभा आहे. तर कशी वाटली माझी ट्रिप नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे आपण पास्टला थोडं बाजूला ठेवू आणि प्रेझेंटमधला आनंद घेऊ. तो वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक